छोटं उदाहरण मी आता काही महिन्यांपूर्वी विख्यात अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांचा इंटरव्ह्यू केला. आता मी काही चेन्नईला जाऊ शकले नाही आणि त्यांनी पण जवळजवळ 92-93 काहीतरी वय आहे त्याचं. त्यामुळे त्या कालावधीत मुंबईत येणार नव्हत्या. तर हा फोन वैजयंती माला आणि माझा फोन त्यांचा मुलगा याने कनेक्ट करून दिला. तर तो आईला फोन देईपर्यंत म्हणत होता की अम्मा, कॉल फ्रॉम बॉम्बे जर्नलिस्ट. आणि मला तो म्हणाला, नो एनी क्वेश्चन्स ऑन राज कपूर. हे त्याने मला सांगितलं, आधीच सांगितलं. कारण ते पण म्हणजे आता राज कपूरची जन्मशताब्दी वर्ष चालू आहे, पण अजून सुद्धा ह्या अफवा चालूच आहेत की राज कपूर आणि वैजयंती माला किती क्लोज होते, आणि होते तर नक्की होते का इट वॉज अ जस्ट गिमिक, म्हणजे असं पण आहे. मी त्याला हो म्हटलं, येस येस, नो क्वेश्चन ऑन लेट राज कपूर. आणि इंटरव्ह्यूचा आमचा सगळा पहिला हे झाल्यानंतर म्हटलं, वैजयंतीजी खूप छान करिअर आहे तुमचं. म्हटलं संगम तुमच्या लाईफ मधलं, करिअर मधलं माइलस्टोन फिल्म ना? तर म्हणाली हो. म्हटलं व्हॉट वॉज द ऍक्च्युअल केमिस्ट्री बिटवीन यू अँड राज साहेब, असं मी विचारलं. तो तिकडनं ओरडायलाच लागला मुलगा. मग तीच त्याला म्हणाली, लेट मी टॉक टू हर, लेट मी टॉक टू हर. म्हटलं बघा, आता अजून म्हणजे आता तुम्ही एवढ्या ज्येष्ठ झाल्या, राज साहेब तर नाहीच आहेत. नाहीये तर म्हटलं आता बोलायला काहीच हरकत नाही. तर तिने मला फोनवर स्पष्ट सांगितलं, इट वॉज अ पब्लिसिटी गिमिक बाय मिस्टर राज कपूर. वी वेर नेव्हर क्लोज, इट वॉज ओनली अँड ओनली प्रोफेशनल रिलेशनशिप बिटवीन अस, असं तिने स्पष्ट सांगितलं. राईट दिस ओनली, डोंट राईट हिअर अँड देअर. म्हटलं येस डेफिनेटली वैजयंतीजी, वॉट एव्हर यू विल से आय विल राईट दॅट ओनली, बट आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म की व्हॉट वॉज द ट्रूथ.